हेलो एवरीवन, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल हीना की दुनिया। आज का व्लॉग बहुत ही खास है गाइस, क्योंकि मैं मेरे स्कूल आई हूँ, वो भी 15 साल बाद। और स्कूल में आके इतना अच्छा लग रहा है, मैं बता ही नहीं सकती। और मैं बहुत ही खुश थी। और ये छोटे छोटे बच्चे देखो तो गाइज ये है मेरा स्कूल। और हम लोग 2010 में हम लोगों ने 10th पास की थी, तो पूरा 15 साल हो चुका है। और अभी है 2025, तो हम लोगों ने सबने प्लान किया कि गेट टुगेदर किया जाए, तो हम लोग आ गए थे हमारे स्कूल। और ये देख सकते हो, ये है हमारा स्कूल। मैं पूरा स्कूल आप सबको दिखा रही हूँ। बहुत यादें हैं ये स्कूल से हम लोग। मैं 7, 8, 9, 10 मैंने 4 साल ये स्कूल में निकाला है। और ये देख सकते हो, यहाँ पे बहुत सारी पुरानी यादें हैं। हम लोग बहुत टाइम स्पेंड किए हैं यहाँ पे, बहुत सारे फ्रेंड्स बने, बहुत सारे टीचर्स हमें यहाँ पे मिले, बहुत अच्छे से पढ़ाया और बहुत अच्छी चीज़ें सिखाई। यहाँ पे इतनी सारी यादें हैं कि मैं बता ही नहीं सकती। हम लोग सब पुराने दोस्त लोग जब मिले थे, हम लोग इतनी बातें कर रहे थे। मैं आप सबको दिखाती भी हूँ कि क्या बातें कर रहे थे। और नॉन स्टॉप सब लोग बात ही कर रहे थे। हम लोग गेट टुगेदर करने वाले थे, तो हम लोगों ने प्लान किया कि सब लोग मिल के क्यों ना एक प्लान किया जाए और उस डेट पे हम लोग अच्छे से गेट टुगेदर प्लान किया जाए। जो पुराने टीचर्स है, स्टूडेंट्स है, सबको बुलाया जाए, सबसे बात की जाए, कुछ छोटा सा एक प्रोग्राम किया जाए। तो इसीलिए हम लोग आज सब इकट्ठा हुए थे। और ये है मेरा 10th स्टैंडर्ड का क्लास, जिसमें मैं थी। और ये बहुत ही अभी भी वैसे ही है, बस यहाँ पे टीवी लग गया है। हमारे टाइम पे टीवी। और अभी जो सर को मैं दिखा रही हूँ, वो सर हमारे ये अभी स्कूल के प्रिंसिपल है। और ये मेरे दोस्त लोग, और ये सब लोग मेरे क्लासमेट है। और हम सब लोग लाइब्रेरी में एक जगह इकट्ठा होके हम लोग प्लान कर रहे थे कि गेट टुगेदर का प्रोग्राम कैसे किया जाए। तो जब तक और सारे क्लासमेट नहीं आ जाते, तब तक हम लोग थोड़ी सी छोटी सी बातें कर रहे थे कि प्लान कैसे किया जाए। प्लॅन करतोय ना, सगळ्यात महत्त्वाची तारीख तर 22 तारीख ठरलेली। वेळ जी असेल ती 10च्या पुढे आपण चालू करूया। आणि त्याच्यात सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की नियोजन करायचं जरी झालं आपल्याला, तर सगळ्यात आधी काउंट महत्त्वाचं आहे की आपले 60 पैकी किती जण येणार आहेत। तर 60 पैकी आपण जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याभरामध्ये त्यांना कन्फर्म करूया। आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा अशीच असेल की कार्यक्रम चालू होईल, महेश सर सूत्रसंचालन करेल। आणि सगळ्यात आधी आपले जे काही आपले 1-2 मित्र नाही आहेत, त्यांना पहिले आपण त्यांच्या आठवणी श्रद्धांजली त्यांना देऊया। त्यानंतर शाळेसाठी एखादा कार्यक्रम केला पाहिजे। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले इंटेन्शन असं होतं, आपल्याला काही व्यावसायिक आहेत, काही राजकीय लोक आहेत, काही जर त्या ठिकाणी नोकरीला असतील, आपला एकमेकांना फायदा झाला पाहिजे। समजा बच्चूला घर बांधायचं आहे, घर बांधण्यासाठी जर आपल्यातल्या कोणाच्या विटाची कंपनी असेल, तर एकमेकांना त्या ठिकाणी व्यवसायाची मदत झाली पाहिजे। हा आपला पहिल्यांदा सगळ्यात हे होतं डोक्यात, की आपली एकमेकांची संघटना चांगली झाली पाहिजे। एक वेज राईस, एक स्वीट आणि एक पाण्याची बॉटल। काय बोलला? ते बॉटलचा कार्यक्रम ठेवलेला आहे ना, आचारी भाजीला ठेवलेलं आहे। मुलींनी भाकरी करा, मुलींनी भाकरी करा। आपण एक बाई लावू, मुलीच करून देईल, नाही मुलीच करू। आम्हाला एन्जॉय करायला नाही भेटणार। निघून जातात, तर आपण तसं काय करायचं, आपण काहीतरी असं करायचं की बाबा शाळेमध्ये जर आलं तर विचार म्हणजे प्रत्येक शिक्षक असो किंवा ना पुढची त्याच्या मागची विचार केला पाहिजे। 2010 वाल्यांनी लय भारी हिचं नियोजन आपण परफेक्ट करणं गरजेचं आहे। त्याच्यात आपण सरांचं जर सत्कार करायचं, प्रत्येक सरांचा सत्कार करणे गरजेचं आहे। कारण काय होतं की आपण समजा आपण आपल्या वडील शिक्षक मुंडे सरांचं केलं, पण त्याच टाइमला आपल्याला वाचवतं सरांनी पण शिकवलेली सगळ्यांचा
आपली 2010ची बॅच सगळ्यांना सगळे खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे, कोणाला यायला जमणार नाही, कोणाचं काय आहे सगळं साईडला ठेवायचं. आपल्याला यायचंच आहे कारण की हे खूप वर्षापासून आता 15 वर्ष झाली आहे आपलं चाललंय की करायचंय पण कुणीच पुढाकार घेत नव्हतं. फायनली या दोघांनी घेतलंय आणि एवढ्याशा शॉर्ट नोटीसवर सगळ्यांना आले, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आता माझं म्हणणं आहे सगळ्यांनी टाइम काढा, कसंही काढा पण काढा आणि या डेट एक फायनल करूया. त्या डेटला कोणाचा काय इश्यू असेल नो प्रॉब्लेम, पण ऍडजस्ट करायचं आणि त्या डेटला आपण कंप्लीट करू. आणि दरवर्षी माझी अशी इच्छा आहे की आपण सगळे दरवेळेस भेटायचं आणि असंच कार्यक्रम करायचं. बाकी जे नोट केलेले आहेत पॉइंट्स त्या हिशोबानुसार सगळे एकत्र भेटा, सगळे टीचर्सना बोलवू, सगळ्यांना जसं आपलं जर टायमिंगचा कार्यक्रम होतो आपण आधी पण बघितलेलं आपण असताना तशाच प्रकारे आपण सगळ्यांनी कार्यक्रम करू. एवढंच बोलायचं. छान, बरेच आनंद वाटतो. अरे वाढवायचं काय परत काय भेटतंय काय नाही. ऍडमिशन साठी कोण मग आता विद्यार्थी दिले पाहिजे शाळेत. छान चर्चा चालू द्या. हा कुठला म्हणताय तुमची 22 सांगितलं, त्याच्यात फक्त एका व्यक्तीला अडचणी 22 तारखेची, त्याचं पण नाही की 15, 16, 17 अशी एखादी करता येते. 16 नाही ना, 15 शनिवार आहे. 15 तारखेला 10वीच्या मुलांचा शुभेच्छा समारंभ. 22 डन करू. प्रत्येकाचं काहीतरी हे बघ हे सगळं संपलं मग आला. सगळे अपने अपने बेंचवर बसून घ्या. ये हमारा 10वीं का क्लास है. वाव, तुला कुठून नेलं? इथून नेलं तुम्ही. ये साइड ना हम लोग बहुत ज्यादा बैठा करते थे. ये स्कूल है मेरी और ये देख सकते हो यहाँ हम लोग बहुत टाइम स्पेंड करते थे. हाँ, ये मेरी फ्रेंड है सोनाली. से हाय. मी इथं बसायची, आपला जुना कट्टा. माझी जागा इथं बसायची. यहाँ पे हम लोग बहुत बैठा करते थे स्कूल में. जब भी हमें 10th क्लासेस में हम लोग ये साइड बहुत ज्यादा आते थे. हाय. ये इथं तर पूर्ण हे चेंज केले, प्लॉटिंग झाले. तिथं आपलं पहिलं माळरान होता, अख्खी शेती होती अख्खी. तिकडं फुलं असायची, तेच फुलं काढायचं, ज्याचा बड्डे त्याला द्यायचं. हा, तुला माहिती का ह्या झाडाखाली मी फोटो काढले माझ्या लग्नाचे. काढले होते ना इथं. काढले तुम्ही आता सुकल्यासारखं झालं. इथं काढले अजून. अभी सब लोग जा रहे हैं अपने अपने घर. और ये है प्रशांत चाफे. हाय प्रशांत, इकडे. ये हमारे क्लास का मॉनिटर था. हाँ, ये मेरा यूट्यूब चॅनल. इसको पता, तुला माहिती आहे माझं यूट्यूब चॅनल. देख सगळे चालले घरी. बघत नाही. नेपाळी बॉडी बिल्डर आहे. काय करते मला सोडा खाली कुणीतरी. ए बाय बाय सगळे, बाय 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 बाय. ते बघ बाय पण करत नाही कोण, सगळे पळाले असे. कधी घरी जाते असं झालंय.
हो व्हेरी गुड.